सर्व अच्युत गोत्री बांधवांना मी धनंजय लोणारकर महानुभाव दंडोत प्रणाम करतो. आणि उत्तर भारत मंदिरातील मूर्तींचं दर्शन, विशेषांचं दर्शन अर्थात उत्तर भारतीय मंदिर दर्शन या शृंखले अंतर्गत आज मी हरियाणामधल्या यमुनानगरमध्ये असणाऱ्या जगाधरी या मंदिरात आलेलो आहे. या मंदिराची माहिती दर्शन करव. फडके भारत भूवर झेंडा सनातन काळापासून खडा सनातन काळा. हा रस्ता आहे येण्याचा. हा मोकळा प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या पलीकडे रोड आहे. तिथे डेड एंड असं म्हणू शकतो. मी जेव्हा काही वर्षापूर्वी आलतो किंवा जेव्हा इथले महात्माजी नव्हते तेव्हा मंदिर परिस्थिती एवढं चांगलं नव्हतं. त्यांनी आज चांगलं डेव्हलप केलेलं आहे. हा परिसर तिथे आल्या गेल्याची व्यवस्था या ठिकाणी. जगाधरी हरियाणा. ही दिनचर्या आहे. जगाधरी यमुनानगर सुबह 6 बजे देवपूजा पाठ आरती, दोपहर 12 बजे पर आरती, सायंकाळ 6 बजे देवपूजा पाठ भजन. आज्ञा से मुनिराज महात्मा जी. ही इथली देवपूजा आहे. जुनी मूर्ती. याकडे प्रसाद आहे. अच्छा 17 इंची की मूर्ती आहे. अच्छा. ये पूरी नमस्कार की मूर्ती है. ही संपूर्ण मूर्ती श्री प्रभू बाबांची आहे आणि नमस्कारी आहे. मेरे काना या मूर्तीचा मुकुट आहे. चांदीचा नमस्कारी. 1.5 किलो चांदीचा जवळजवळ. देवासाठी काय अनमोल असणारा देव आहे. श्री बाबांच्या विशेषाची श्रीकृष्ण. ही संपूर्ण मूर्ती मुख्य मूर्ती. संपूर्ण आसन. संपूर्ण मंदिरामध्ये मंदिर संचालकांचे गुरुवारी संवत्सर येथील बाबा
जे संपूर्ण पंथातील सर्वांची श्रद्धास्थान आहे. आदरणीय पूजनीय संवत्सर येथील कैवल्यवासी बाबांचं हे गाव आहे यमुनानगर. हे इथले पूर्वसंचालक आहे राघवेंद्र मुनी. आणि इथे गीतेचे श्लोक पूर्ण लावलेले आहे. जे महत्त्वपूर्ण आहे ते संपूर्ण श्लोक या ठिकाणी लावलेले आहे. असं हे छान सुंदर मंदिर. आणि या सुंदर मंदिराचं व्यवस्थित व्यवस्थापन करतायत आदरणीय पूजनीय मुनिराज महात्माजी. स्वांबुरीला हे आमच्यासोबत अभ्यासाला होते. एकदम साधे भोळे, पण त्यांनी किती छानपैकी मंदिराचं डेकोरेशन सर्व व्यवस्थित केलेलं आहे. या मंदिराबद्दल माहिती सांगण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या मंदिराची संपूर्ण माहिती, स्थापना कधी झाली, कोणी केली, संचालक कोण कोण आणि आत्ता आपण किती जण आहे, अशी संपूर्ण माहिती आपण सांगाल. ये राघवेंद्र मुनि जालंधर के रहने वाले थे. उन्होंने इस मंदिर का पूर्ण कार्य का जो किया है, स्थापना उन्होंने की हुई है. कि कौन से साल में? 2000 में. अच्छा, 2000 में. हाँ. और ये मंदिर पहले यमुनानगर किनारे पे था. फिर वहाँ से प्लाट बेच करके अब ये सिटी के अंदर आके इन्होंने 600 गज का, करीब 700 गज का प्लाट है. अच्छा. कितने लोग रहते हैं? यहाँ पर 5 लोग रहते हैं. 2000 साली हे मंदिराची स्थापना झाली. त्याचं निर्माण राघवेंद्र मुनीजींनी केलं. हां. आणि आता संचलन तुम्ही, मुनीबाबा आणि उर्फ राहुल मुनी आणि एक दादा आहेत, ते बाहेरगावी सध्या स्थानबंधनाला गेलेले पूजनीय श्री राहुल मुनी दादा. हे उत्तम प्रकारे सर्व मंदिराचं व्यवस्थापन मुनीबाबांनी छानपैकी हे सगळं केलेलं आहे. आता आपल्याला जर यायचं असेल तर या रोडवर, हे देहरादून ते अंबाला या रोडवरती हे आहे यमुनानगर, फेमस आहे. तुम्ही सर्वजण येऊ शकता, या मंदिराचा लाभ घेऊ शकता. यायचं असेल तर पूर्वसूचना म्हणून या नंबरला कॉल करा. मोबाईल नंबर सांगा. 8397 8814 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून नक्की येऊ शकता. दर्शन द्या, सेवेची संधी द्या. दूसरा नंबर हां 8830601103. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून नक्की सर्वांनी यायचं आहे. आणि अवश्य या, दर्शन द्या, सेवेची संधी द्या आणि इथल्याही मंदिराचं या छान विशेषांचं दर्शन तुम्ही सर्वांनी घ्यायचं आहे असं सर्वांना सांगतो. आणि आज या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत प्रणाम.